सिंदफणा नदीला आलेल्या पुरानं बीडच्या गेवराईमध्ये प्रचंड नुकसान झालं। पिकांचा अक्षरशः चिखल झाला, जमिनी खरडून गेल्या, शेतकरी उद्ध्वस्त झाला। बळीराजाच्या नजरा लागल्या त्या मदतीकडे, पण शेतीच्या पंचनाम्याचे 3:13 वाजले। कारण पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बागायत काय आणि जिरायत काय यातला फरक कळू नये। शेतकऱ्यांच्या अडथळ्यांची शर्यत काय जरा तुम्ही बघा। दिवाळी आली तरी मदतीचा 1 रुपया नाही। अद्यापर्यंत शेतकऱ्यांना कोणालाच 1 रुपया मदत मिळालेली नाही। गेवराईतल्या शेतकऱ्यांची शासनाकडून थट्टा। हे फक्त सरसगट जे म्हणतात का गोंडस शब्द वापरला, सरसगट ह्या शब्दामध्येच गुंतून टाकले सगळे लोक। यांनी सरसगट म्हणजे काय 8,005 देणार ते आपलं फेकून दिल्यासारखं भिकाऱ्याला एवढ्या जितकं म्हणजे खालच्या पातळी समजा लागले का हे। बागायती जिरायतीवरून अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम। कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी म्हणतात, विचारतात कृषी अधिकाऱ्याला, जिल्हा कृषी अधिकाऱ्याला की बागायती कोणते पिकं येतं, पण किती शोकांकी काय बघा। पंचनामे न करतात शून्य नुकसानीचा रिपोर्ट। 50-60% पेक्षा जास्त पंचनामे हे कुठेतरी तलाठी कार्यालयात, ग्रामपंचायत मध्ये पारावर बसून झाले। प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे झाले नाही। काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी आणि पुरामुळे गेवराईच्या सिरसमार्ग गावातली ही मोसंबीची बाग अक्षरशः भुईसपाट झाली। एक मोसंबीचं झाड 5 वर्ष जगवावं लागतं, तेव्हा त्याला 5 वर्षाच्या नंतर फळधारणा लागते आणि पुढची 25 वर्ष हे झाड इथल्या शेतकऱ्याची भाकरी असतं। आज ही झाडं मुळासकट उन्मळून पडलेली आहेत। ही केवळ झाडं नाही, इथला शेतकरी सुद्धा झाडांसारखाच उन्मळून पडलेला आहे। तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या बागेची पुरामुळे ही अवस्था झाली। पुरानंतर न्यूज 18 लोकमतची टीम इथं सर्वात आधी पोहोचली। बागायती शेती होती म्हणून या शेतकऱ्यानं मोसंबीची बाग लावली, पण धक्कादायक बाब म्हणजे सरकार दफ्तरी या शेतीची बागायती म्हणून नोंदच करण्यात आली नाही। गंभीर बाब म्हणजे आमच्या गेवराई तालुक्यातून जवळपास 100 पेक्षा जास्त पिकअप दररोज वाशी, मुंबई, पुणे, चाकण मार्केटला चालतात। आमच्याकडे एवढा मोठा भाजीपाला आहे, परंतु भाजीपाल्याची बागायती नोंद म्हणून 0 रुपये अनुदान मागणी केलेली आहे। बघा तुम्ही यात गेवराई तालुका 2 नंबरला, आणि पैसे किती मागितले? 0 रुपये। हे शासनाला विचारायचं, हे 0 रुपये कशामुळं? 1 पैसाही शासनाने आम्हाला अनुदान मागितलं नाही। असे 3 तालुक्यात बीड जिल्ह्यातली गेवराई आहे, पाटोदा आणि आष्टी आहे। बागायतीच दाखवलं नाही, तिथं बागायतीत दाखवलं नाही। दिवाळीच्या आधी पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं होतं, पण दिवाळी तोंडावर आली असतानाही सरकारी मदतीचा 1 रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही। आतापर्यंत जर पंचनामा झाला नसेल तर मदत दिवाळीच्या अगोदर मिळणार आहे का? शक्यच नाही, कसलीच मदत मिळू शकत नाही। अजून कुणी आलंच नाही, प्रत्यक्ष येऊन कुणी पाहणी केली नाही। कोणत्याही प्रकारे कोणताही अधिकारी, तलाठी असो, ग्रामसेवक असो, कृषी सहाय्यक असो, हा शेतीवर आलेलाच नाही। त्याच्यामुळं मिळते का नाही मदत ही तर शंकाच आहे, पण किती मिळते ही बी प्रॉब्लेम आहे। ह्याच्यामध्ये हळदीसारखं पीक असेल, कापसासारखं पीक असेल, तुरीसारखं पीक असेल, जे कमीत कमी 8-9 महिने, हळदीच्या पिकाला 9-10 महिने लागतात, कापसाला 8 महिने लागतात, तुरीला 6-7 महिने लागतात। हे पिकं बागायती कसं काय होऊ शकत नाहीत? जे खरीपाला लावले आणि रब्बीचा पूर्ण हंगाम ज्याच्यात जातोय, हवामानाच्या लहरीपणामुळे ह्याला पावसाळ्यातच पाणी द्यावं लागतं ह्या पिकांना, आणि रब्बीला तर पाणी द्यावंच लागतं। म्हणजे जिरायती आणि बागायती यातच सरकार आणखी अडकलंय, यातच अडकलंय। पुरामुळे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झालाय। बागायती आणि जिरायतीनुसार पूरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करण्याची आवश्यकता आहे, पण सरकारी यंत्रणांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शेतकरी अक्षरशः जिरायला आला, पण प्रशासनाला अजून जिरायती काय आणि बागायती काय कळत नाही। काय शोकांतिक आहे। यानंतर बातमी